आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन सुरू केलेलं आहे, डिस्कस करत आहोत. त्याच्यामध्ये आपण ब्रीदिंग पाहिलेलं आहे. ब्रीदिंग मध्ये इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन आपण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण सांगितलेलं आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन और एक्सचेंज ऑफ गॅसेस इन पल्मोनरी respiration of gases at alveolar level. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण जो प्रेशर सांगितलेला आहे तो किती सांगितलेला आहे फायनली 95 mmHg एवढी आपली काय असते ऑक्सिजन लेवल. त्याच्यापेक्षा कमी असायला नको. आज आपण करणार आहोत पल्मोनरी व्हॉल्यूम्स अँड कॅपॅसिटीज किंवा त्याच्या नॉर्मल व्हॅल्यूज आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला दोन लंग्स व्हॉल्यूम्स आणि लंग्स कॅपॅसिटीज अशा दोन वेगवेगळे टॉपिक आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. पल्मोनरी हा जो वर्ड आहे तो जनरली कोणासाठी आलेला आहे पहा, तो आपण लंग्स साठी तो येतो. त्याच्यामध्ये आपण पहिले पाहू लंग व्हॉल्यूम्स. लंग व्हॉल्यूम्स मध्ये टायडल व्हॉल्यूम्स त्याला टीव्ही असं देखील म्हणतात. आणि ही जी आहे म्हणजे जे काही रेस्पिरेशन आपण करतो ते कशा पद्धतीने कसं करतो, कुठले व्हॉल्यूम्स असतात, त्या आतमधला जो काही आहे व्हॉल्यूम तो किती असतो ते इथे सांगणार आहोत आपण. टायडल व्हॉल्यूम मध्ये इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल ब्रीदिंग. कशाचं? जे आपण नॉर्मल ब्रीदिंग करतो पहा, आता आपण जे काही ब्रीदिंग करत आहोत ते नॉर्मल करत आहोत. त्यावेळेस जी काही व्हॉल्यूम आहे इन्स्पायर्ड म्हणजे जे काही आपण इनसाइड घेत आहोत ऑक्सिजनेटेड एअर त्याला इन्स्पायर्ड असं म्हटलेलं आहे. आणि जे काही बाहेर रिलीज करतोय कार्बन डायऑक्साईड ते एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल ब्रीदिंग त्याला टायडल व्हॉल्यूम. आता आपण जे करतोय ते नॉर्मल ब्रीदिंग करतोय म्हणजे आपली कुठलं व्हॉल्यूम आहे टायडल व्हॉल्यूम आहे. आणि हा जनरली किती असतो पहा, आता कुठे आपण एखादं जिना वगैरे चढतोय किंवा चढतोय कुठेतरी उंच ठिकाणावर जातो त्यावेळेस आपला पहा जो ब्रीदिंगचा रेट असतो तो नॉर्मल नसतो, तो आपला इन्क्रीज झालेला असतो. व्हॉल्यूम जो आहे तो इन्क्रीज झालेला असतो. नॉर्मल ब्रीदिंग जी आहे ती इन्स्पायर्ड असो किंवा एक्सपायर्ड असो. आणि त्या व्हॉल्यूम किती असतो, इट इज 500 mA. त्याच्यानंतर पुढचं आहे इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. आता इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणजेच काय, IRV मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर. काय ह्याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर किंवा एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर. मॅक्झिमम म्हणजे काय, जास्तीत जास्त एअर घेतो पहा आपण. कधी धावत असतो, काहीतरी झालं असेल, दम लागला असेल तर आपण जोर जोराचा असा श्वास घेतो. दॅट इज इन्स्पायर्ड ड्युरिंग फोर्स ब्रीदिंग इन ऍडिशन टू टीव्ही. टीव्ही मीन्स काय, टायडल व्हॉल्यूम. मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर और एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर म्हणजे पहा आपण धावलो किंवा जास्त कामं केली, वजन वस्तू जी आहे गच्चीवर वगैरे घेऊन गेलो तर अशा वेळेस आपल्याला जास्त एअर नॉर्मल एअर पेक्षा आपल्याला ऑक्सिजन जो आहे तो जास्त लागतो. अशा वेळेस मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर और एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज इन्स्पायर्ड ड्युरिंग फोर्स ब्रीदिंग. ज्यावेळेस खूप मोठा मोठा श्वास घेतो आपण असं असं धावा लागतात आपल्याला, त्यावेळेस आपण जोर जोरात काय करत असतो, फोर्सफुली ऑक्सिजन आतमध्ये घेत असतो, जोर जोरात ब्रीदिंग करत असतो नॉर्मल ब्रीदिंग ला ऍड करून. किंवा त्याच बरोबरीने नॉर्मल ब्रीदिंग करत असताना आपण फोर्सफुली इन्स्पायर्ड देखील करत असतो. मग अशा ह्याला काय म्हणतो आपण, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती किती असते पहा, किती ml जो आपला लंग्स आहे ते जास्तीत जास्त किती मोठे होऊ शकतात. इट्स व्हॅल्यू इज 2000 to 3000 ml. आपली एवढी काय होते, जो काही रिझर्व्ह पहा इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम नावातच आहे, इथे आपल्याला रिझर्व्ह करून ठेवतो आपण ते. आणि त्यावेळेस जे लंग्सचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, लंग्सचा व्हॉल्यूम जो आहे तो किती इन्क्रीज होतो, आकारमान व्हॉल्यूम म्हणजे साधारणतः 2000 to 3000 ml. पुढे पाहू एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. जसं आपण इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 2000 to 3000 ml.
आता एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम मध्ये maximum volume of air that is expired during forced breathing after normal expiration. असा करून जोराचा उसासा आपण बाहेर सोडतो की नाही, पहा जे योगा वगैरे करतात ते फोर्सफुली एअर इनसाइड घेतात आणि फोर्सफुली एअर ती काय करतात बाहेर रिलीज करतात, एक्सपायर्ड करतात. अशा वेळेस तिथे जो मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज एक्सपायर ड्युरिंग फोर्स ब्रीदिंग आफ्टर नॉर्मल एक्सपायरेशन. नॉर्मल एक्सपायरेशन मध्ये फोर्सफुली काय करतात आपण, फोर्सफुली एअर ब्रीद आउट करतो, त्यालाच आपण एक्सपायरेटरी रिझर्व असं व्हॉल्यूम असं म्हणू. आणि त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो किती आहे, इट्स व्हॅल्यू इज, त्यावेळेस पहा फोर्सफुली जरी आपण कार्बन डायऑक्साईड रिलीज जरी केला तरी आतमध्ये जो व्हॉल्यूम आहे तो किती कमी झालेला असतो, 1000 टू 1100 ml एवढा झालेला असतो. पुढे पाहू आपण डेड स्पेस. डेड स्पेसला डीएस असं देखील म्हणलं जातं. व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज प्रेझेंट इन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. कुठे प्रेझेंट असतो तो, जो काही व्हॉल्यूम ऑफ एअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये कुठे, फ्रॉम नोज टू ब्रॉन्क्युल्स. आता पहा नोजच्या नंतर आपण काय सांगितलेलं आहे, फॅरिक्स. फॅरिक्स नंतर काय सांगितलेलं आहे, ट्रॅकिया. ट्रॅकिया नंतर ब्रॉन्की आणि ब्रॉन्की नंतर लास्टली ब्रॉन्क्युल्स. म्हणजे कशा पद्धतीने पहा, इथे काय सांगितलं आपण, इथे सांगितलं आपण नोज, देन इथे फायरिंग्स, इथे लॅरिंग्स, इथे ट्रॅकिया, इथे आपल्या दोन ब्रॉन्की आणि इथून पुढे मग नंतर काय ब्रॉन्क्युल्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डेड स्पेस मध्ये कुठल्या पार्टचा आपण सांगतोय, नोज टू ब्रॉन्क्युल्स, नॉट इन्व्हॉल्व इन गॅसियस एक्सचेंज. एवढ्या पार्ट मध्ये गॅसियस एक्सचेंज होणार नाही, हो हे आपल्याला माहिती आहे. कारण अल्व्हेलस जो आहे टर्मिनल ब्रॉन्क्युल्सला असणारा जो एअर सॅक्स आहे तिथे काय प्रेझेंट असतात, अल्व्हेलस. तर तिथेच फक्त काय आपले गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस होतात, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ एअर that is present in respiratory tract from nose to bronchioles, not involved in gaseous exchange. हे पार्ट गॅसेस एक्सचेंज मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत. फक्त अल्व्हेलस मध्ये व्हॉल्यूम ऑफ एअर प्रेझेंट इन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट हे पार्ट आहे, पण हे नॉट इन्व्हॉल्व इन गॅसियस एक्सचेंज. कुठल्या पार्ट मध्ये फक्त गॅसेस एक्सचेंज होणार आहे, आपल्या अल्व्हेलस मध्ये गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस होणार आहे, तिथेच गॅसेस एक्सचेंज होणार आहे. आणि डेड स्पेस मधला व्हॉल्यूम किती, साधारणतः जी काही गॅसेस एक्सचेंज झाल्यानंतर देखील तिथे किती व्हॉल्यूम असतो पहा, 150 ml तेवढा तिथे व्हॉल्यूम असतो. पुढे पाहणार आहोत आपण रेसिड्युअल व्हॉल्यूम, किंवा हे सर्व आपण कोणाच्या अंडर पाहतोय पहा, लंग व्हॉल्यूमच्या अंडर काही टर्म्स आहेत आपल्याला. कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत, टायडल व्हॉल्यूम म्हणजे टीव्ही, तो साधारण किती सांगितलेला आहे, किती असतो तो टायडल व्हॉल्यूम ज्यावेळेस आपण नॉर्मल ब्रीदिंग करतो, त्याच्यामध्ये इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन इन्क्लुडेड आहे. तो जनरली जो नॉर्मल ब्रीदिंग करतो त्यावेळेस तो व्हॉल्यूम जो आहे लंगचा तो साधारणतः किती असतो पहा, 500 ml एवढा असतो. आणि फोर्सफुली ज्यावेळेस आपण एअर इन्स्पायर्ड करतो त्यावेळेस आपला जो व्हॉल्यूम आहे लंग्सचा तो साधारण किती होतो, 2000 टू 3000 ml एवढा होतो. त्याच्यानंतर फोर्सफुली एअर बाहेर कार्बन डायऑक्साईड रिलीज केला, फोर्सफुली जोरात श्वास सोडून दिला, त्यावेळेस 1000 टू 1100 ml एवढा आपला लंग्सचा व्हॉल्यूम झालेला असतो. डेड स्पेस मध्ये म्हणजे रिलीज जरी आपले गॅसेस एक्सचेंज झाल्यानंतर देखील तिथे थोडाफार गॅस राहून जातो, त्यावेळेस तिथला व्हॉल्यूम किती असतो, 150 ml. शेवटचं पाहू या लंग्स व्हॉल्यूम्स मधलं मुद्दा आपला रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजेच काय, आर व्ही, व्हॉल्यूम ऑफ एअर remains in lungs and dead space
आफ्टर मॅक्झिमम एक्सपायरेशन. सॉरी, डेड स्पेस मध्ये काय आहे की आपले नोज टू ब्रॉन्क्युल्स पार्ट इन्व्हॉल्व होत नाहीत गॅसेस एक्सचेंज मध्ये, असं आपण सांगितलेलं आहे. जे पार्ट गॅसेस मध्ये इन्व्हॉल्व होत नाही त्या पार्टला काय म्हणतात आपण, डेड स्पेस. तर त्या मार्गामध्ये एअर राहिलेली असते आणि ती साधारणतः किती राहिलेली असते, 150 ml एवढी राहिलेली असते. रेसिड्युअल व्हॉल्यूम मध्ये एअर जी काही आहे आपल्या लंग्स मध्ये आणि डेड स्पेस मध्ये आफ्टर मॅक्झिमम एक्सपायरेशन, फोर्सफुली जरी आपण बाहेर कार्बन डायऑक्साईड रिलीज केलेला आहे तरी देखील तिथे थोडाफार गॅस प्रेझेंट असतो. तो साधारणतः किती असतो, इट इज 1100 टू 1200 ml, म्हणजे 1100 ml टू 1200 ml एवढे तिथे काय बाकी असतो आपला त्या डेड स्पेस मध्ये. आणि लंग्स मध्ये जो काही एअरचा व्हॉल्यूम आहे तो बाकी राहतो, रिमेन राहतो. हे झालं आपलं कशाबद्दल, लंग व्हॉल्यूम्स बद्दल. आता शेवटचं पाहू आज, लंग कॅपॅसिटीज. टोटल लंग कॅपॅसिटी, लंग कॅपॅसिटीज काय काय कॅपॅसिटीज आहेत आपल्या लंग्सच्या ते पाहू. टोटल लंग कॅपॅसिटी, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर. आता आपल्या लंग्सची टोटल कॅपॅसिटी किती, जास्तीत जास्त किती एअर आपण आतमध्ये फोर्सफुली इन्स्पायर्ड करू शकतो, तर त्याला म्हणायचं आहे टोटल लंग कॅपॅसिटी. बलून सारखा आहे आपला लंग, जास्तीत जास्त एअर हॉलो आहे तो, जास्तीत जास्त एअर आपण आतमध्ये जितकं बलून जितका फुगवला तेवढा तो फुगतो. त्याच पद्धतीने लंग्स मध्ये जेवढी एअर आतमध्ये घेतली तेवढी ती त्याच्यामध्ये काय होऊ शकते, ऍब्झॉर्ब होऊ शकते. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर लंग्स कॅन होल्ड आफ्टर अ मॅक्झिमम फोर्सफुल इन्स्पायरेशन. काय हो त्याच्यामध्ये, मॅक्झिमम अमाऊंट जी काही आहे लंग्स मध्ये आपण होल्ड करून ठेवू शकतो मॅक्झिमम फोर्सफुल, आणि ती अमाऊंट किती आहे पहा, 5200 टू 5800 ml एवढी एअर आपण लंग्स मध्ये काय करू शकतो, होल्ड करू शकतो. ऑक्सिजन तिथे जास्तीत जास्त काय होतो पहा, ऍब्झॉर्ब केला जाऊ शकतो. एवढा जो अमाऊंट व्हॉल्यूम आहे आपल्या ऑक्सिजनचा किंवा एअरचा, तो तिथे काय केला जाऊ शकतो, होल्ड करू शकतो. घेऊन पहा, तुम्ही घेऊन पहा, तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त तुम्ही घेताल तेवढा जास्तीत जास्त ऑक्सिजन जो आहे लंग्स ऍब्झॉर्ब करू शकतो. ह्यालाच म्हणायचं आहे आपली लंग कॅपॅसिटी, टोटल लंग कॅपॅसिटी. आता व्हायटल कॅपॅसिटी मीन्स व्हीसी, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर ब्रीथ आउट आफ्टर मॅक्झिमम इन्स्पायरेशन. आता आपण जो काही लंग कॅपॅसिटी सांगितलेली आहे, जास्तीत जास्त एअर लंग्स मध्ये ऍब्झॉर्ब केल्यानंतर आता आपलं जो अमाऊंट आपल्याला एअरचा रिलीज करायचा आहे बाहेर, तो देखील कसा असेल, तो देखील मॅक्झिममच असेल. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर ब्रीथ आउट आफ्टर मॅक्झिमम इन्स्पायरेशन दॅट कॅन ब्रीथ आउट आफ्टर मॅक्झिमम इन्स्पायरेशन. आणि हे कधी ब्रीथ आउट आफ्टर मॅक्झिमम इन्स्पायरेशन. आणि इट इज टोटल ऑफ, पहा ही सगळ्यांची आता काय असेल, टोटल आहे. ती कशा कशाची टोटल आहे, टीव्ही. टीव्ही म्हणजे काय सांगितलं आपण, टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम किती आहे, 500 ml. त्याच्यानंतर आय आर व्ही काय सांगितलं आपण, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्याचा व्हॉल्यूम किती सांगितलं आपण, 2000 ते 3000 ml एवढा सांगितलेला आहे. आणि ई आर व्ही किती सांगितलेला आहे, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आपण सांगितलेला आहे, तो सांगितलेला आहे 1000 और 1100 एवढं सांगितलेलं आहे. आता कॅल्क्युलेशन करून पहा, इथं मॅक्झिमम कन्सिडर करू आपण 3000 आणि हे किती 4100, आणि इथे किती झाले, इथे एवढे आले आपले. हे सगळ्यांचं जर टोटल कन्सिडर केलं तर आपण, तरी सुद्धा त्या सगळ्यांची टोटल किती आलं आपलं, एवढंच आहे आपलं. हे पहा इथे ती अमाऊंट आलेली आहे.
दिसते का इथे ती अमाऊंट 4100 to 4600 ml म्हणजे सगळ्यांची टोटल आहे व्हायटल कॅपॅसिटी मध्ये टीव्ही IRV अँड ERV आणि या सगळ्यांची टोटल किती येते 4100 to 4600 ml. पुढे चलू आपण इंटरनल रेस्पिरेशन कडे. इंटरनल रेस्पिरेशन जो आहे आता पहा ह्याच्यामध्ये इंटरनल रेस्पिरेशन आता कोणाकोणामध्ये होणार आहे आता पहा एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये काय ब्रीदिंग मध्ये काय झालेलं आहे इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन ह्या दोन प्रोसेस झालेल्या आहेत. एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये लंग्स आणि ब्लड मध्ये काय झालेलं आहे गॅसेस एक्सचेंज झालेला आहे. आता पुढे जे गॅसेस एक्सचेंज ब्लड मध्ये आता ऑक्सिजनेटेड एअर आहे आता ती पुढे बॉडी टिश्यू पर्यंत काय होणार आहे पोहोचवली जाणार आहे. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये ब्लड टू टिश्यू फ्रॉम ब्लड टू टिश्यू असं काय होणार आहे आपलं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे. आता गॅसेस एक्सचेंज झालेला आहे आता ब्लड थ्रू ते आता ऑक्सिजन टोटल बॉडी पर्यंत म्हणजे टिश्यू पर्यंत पोहोचवलं जाणार आहे त्याला आपण ट्रान्सपोर्टेशन असं म्हणून. ह्याच्यामध्ये two main components of blood involved in transport of respiratory gases. आता आपल्याला माहिती ब्लड मध्ये दोन कंपोनेंट्स असतात. कुठले दोन कंपोनेंट्स असतात पहिला असतो आरबीसीज म्हणजे रेड ब्लड कार्पसल्स आणि दुसरा असतो प्लाझ्मा. हे आरबीसीज प्लाझ्मा बद्दल जे काही आहेत ते आपण सर्क्युलेशन ह्या लेसन मध्ये डिस्कस करणार आहोत. तर ब्लड मध्ये इन्व्हॉल्व असणारे टू मेन ट्रान्सपोर्टिंग साठी कुठले मेन कंपोनेंट्स आहेत ते आहेत आरबीसीज अँड प्लाझ्मा. आता कशा पद्धतीने रेस्पिरेटरी गॅसेस आपल्याला माहिती रेस्पिरेटरी गॅसेस कुठले आहेत रेस्पिरेटरी गॅसेस आहेत आपले कार्बन डायऑक्साइड अँड O2 हे काय आहेत आपले रेस्पिरेटरी गॅसेस. आपले जे आता ऑक्सिजन आपल्याला सेल टिश्यू पर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्या टिश्यू मध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड त्या ब्लड मार्फतच कुठे आणायचं आहे आपल्याला कॅरी करून लंग्स पर्यंत कॅरी करायचं आहे. मग आता ब्लड मध्ये असणारे कुठले कंपोनेंट्स आपल्याला मदत करणार आहेत आरबीसीज आणि प्लाझ्मा ते आपल्याला काय करणार आहेत हेल्प करणार आहे ट्रान्सपोर्टेशन साठी. आलं लक्षात. आता त्याच्यामध्येही आपल्याला इंटरनल रेस्पिरेशन मध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आणि ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड असे दोन वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिलं पाहू ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन कशा पद्धतीने होते. आता आपल्याला माहिती टोटल ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेड किती आहे ओनली 3% ट्रान्सपोर्टेड इन डिझॉल्व फॉर्म बाय प्लाझ्मा. जो काही डिझॉल्व फॉर्म मध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला जाणार आहे प्लाझ्माद्वारे तो किती पर्सेंट असेल ओनली 3% आणि तो कसा असेल टोटली डिझॉल्व फॉर्म मध्ये तो ऑक्सिजन प्लाझ्मा थ्रू आपल्या टिश्यू पर्यंत कॅरी केला जाईल आणि त्याचं पर्सेंटेज ओनली 3% मध्ये आहे. किती पर्सेंट मध्ये ओनली 3% ऑफ टोटल ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेड. पहा ऑफ टोटल जेवढं काही ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होतो त्याच्यामध्ये 3% जो डिझॉल्व फॉर्म मध्ये असणारा ऑक्सिजन आहे तो फक्त प्लाझ्माद्वारे कॅरी केला जातो. रिमेनिंग 97 किती आता किती उरलेले आहेत 97% उरलेले आहेत. मग हे 97% जो ऑक्सिजन मॉलिक्युल्स आहेत ते हिमोग्लोबिन सोबत काय होतात बाउंड होतात आणि हे हिमोग्लोबिन कुठे प्रेझेंट असतात हे हिमोग्लोबिन प्रेझेंट असतात आपल्या आरबीसीज किंवा रेड ब्लड कार्पसल्स मध्ये किंवा रेड ब्लड सेल्स मध्ये. म्हणजे प्लाझ्माद्वारे किती पर्सेंट ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला जातं डिझॉल्व फॉर्म मध्ये केला जाते तो टिश्यू पर्यंत तो ओनली 3%. मग आता 97% कोण कॅरी करणार आहे 97% आरबीसीज आणि आरबीसीज मध्येही प्रेझेंट असणारा हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन ह्या 97% हिमोग्लोबिन सोबत बाउंड होऊन पुढे जातात त्या इच अँड एव्हरी सेल्स पर्यंत टिश्यू पर्यंत. हिमोग्लोबिन आता आपल्याला माहिती हिमोग्लोबिन ऍक्ट्स ऍज रेस्पिरेटरी
कॅरियर. त्याला काय म्हटलं जातं हिमोग्लोबिनला? रेस्पिरेटरी कॅरियर. आता कधी कधी काही जणांचं हिमोग्लोबिन कमी होतो पहा, त्यांचा जो काउंट आहे तो काउंट हिमोग्लोबिनचा कमी होतो. हिमोग्लोबिनचा काउंट पुढे आपण सर्क्युलेशन मध्येही डिस्कस करणार आहोत. हा आयर्न पासून हे पहा, हिमोग्लोबिन मध्ये काय आहे? हिम मीन्स आयर्न आणि ग्लोबिन मीन्स काय? प्रोटीन. आणि हिमोग्लोबिन आपल्यामध्ये कमी असेल तर आपल्याला गूळ शेंगदाण्याचे लाडू वगैरे खायला सांगतात, कारण त्याच्यामुळे काय इन्क्रीज होईल, आपला हिमोग्लोबिन वाढेल. आणि हाच हिमोग्लोबिन जो आहे तो काय म्हणून ऍक्ट होत असतो? ऍक्ट ऍज रेस्पिरेटरी कॅरियर. देन आता हा जो आहे आपला हिमोग्लोबिन, त्याची हाय अफिनिटी फॉर ऑक्सिजन फॉर्म ऑक्सी हिमोग्लोबिन. त्याची अफिनिटी कशी आहे? ऑक्सिजन साठी हिमोग्लोबिनची जास्त अट्रॅक्शन. अफिनिटी मीन्स काय? अट्रॅक्शन फॉर ऑक्सिजन. आणि ज्यावेळेस हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन मॉलिक्युल्स एकत्रित येतात त्यावेळेस काय फॉर्म होतात? ऑक्सी हिमोग्लोबिन. काय फॉर्म होतं पहा? ऑक्सी हिमोग्लोबिन मीन्स कसं? आता हिमोग्लोबिनचं काय लिहिणार आपण? HB प्लस O2. या दोघांचं कॉम्बिनेशन काय तयार होतो? HB. 4 मॉलिक्युल्स ऑक्सिजनचे असतात आणि काय फॉर्म होतात आपले? ऑक्सी हिमोग्लोबिन. ठीक आहे. थेरॉटिकली जर पाहिलं आपण कशा पद्धतीने आहेत, वन मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन, वन मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन काय सांगितलं? हिमोग्लोबिन जो आहे ऍक्ट्स ऍज रेस्पिरेटरी कॅरियर. हिमोग्लोबिन attraction for high affinity for oxygen to form oxyhemoglobin. ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि हिमोग्लोबिन एकत्रित येताना ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म करतात. थेरॉटिकली जर पाहिलं, वन मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन हॅज 4 फेरस. आता फेरस म्हणजेच काय? आयनचा पार्ट. लोह फेरस मीन्स फेरस, each of which pick up one molecule of oxygen. फेरसचे किती मॉलिक्युल्स आहेत? 4 मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यापैकी एक मॉलिक्युल जो आहे फेरसचा, ह्या 4 पैकी तो ऑक्सिजनला काय करतो? पिकअप करतो. इथे पहा, ऑक्सी हिमोग्लोबिन सांगतो आपण. आता थेरॉटिकली काय सांगितलेलं आहे आपण इथे पहा, इथे हिमोग्लोबिन आहे आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल आहेत आणि काय फॉर्म करतात? ऑक्सी हिमोग्लोबिन. इथे काय फॉर्म झालेला आहे? ऑक्सी हिमोग्लोबिन. आता ऑक्सी हिमोग्लोबिन जो आहे ट्रान्सपोर्टेड फ्रॉम लंग्स टू टिश्यूज. आता ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म झालेला आहे आरबीसीज मध्ये. आरबीसीज मध्ये प्रेझेंट असणारे हिमोग्लोबिनशी हे काय झालेले आहेत? आपले ऑक्सिजन मॉलिक्यूल कंबाईन झालेले आहेत आणि ऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये ते काय झालेले आहेत? कन्वर्ट झालेले आहेत. ऑक्सी हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्टेड फ्रॉम लंग्स टू टिश्यूज. कसे ट्रान्सपोर्ट होतात ते? फ्रॉम लंग्स टू टिश्यूज व्हेअर इट डिसोसिएट्स टू रिलीज ऑक्सिजन. काय रिलीज करतात ते? तिथे जाऊन ते टिश्यू पर्यंत जाऊन डिसोसिएट्स होतात आणि रिलीज तिथे काय करतात? ऑक्सिजन मॉलिक्यूल तिथे रिलीज करतात. आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन of hemoglobin with oxygen depends upon oxygen tension. त्यालाच म्हणायचं आहे दॅट इज PPO2 मीन्स PPO2 मीन्स काय? पार्शियल प्रेशर. ठीक आहे. देन आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन जी आहे हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन डिपेंड्स अपॉन, कशावर डिपेंड सांगतात आपण? ऑक्सिजन टेन्शन. आणि त्यालाच काय म्हणायचं आहे? त्या ऑक्सिजन टेन्शनला PPO2 पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. आता त्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत. 100% जो आहे तो कसा आहे? रेअर आहे. सॉरी, 100% सॅच्युरेशन, कधीही सॅच्युरेशन जो आहे 100% टोटली होत नाही.
मॅक्झिमम सॅच्युरेशन किती पर्सेंट होतं पहा, 95 to 97% इज पार्शियल प्रेशर इन अल्व्होलाई. म्हणजेच तो पार्शियल प्रेशर किती असतो अल्व्होलाई मधला, 100 mmHg एवढा असतो. जसं आपण किती सांगितलेले आहे, 104 एवढं पार्शियल प्रेशर सांगितलेलं आहे. मग आपण पण मॅक्झिमम सॅच्युरेशन ज्यावेळेस होत असेल, म्हणजे मॅक्झिमम म्हणजेच किती, 95 to 97% अल्व्होलाई मधला पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचा तो किती, 100 mmHg. हे प्रेशरचं युनिट आहे एच जी, मर्क्युरी, लक्षात ठेवा. डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीजेस विथ ड्रॉप इन पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. आपली जी सॅच्युरेशनची डिग्री आहे ती चेंज होते, म्हणजे कमी होते विथ ड्रॉप इन पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. आणि तिथेच डिसोसिएशन होते आपले ऑक्सी हिमोग्लोबिनचं. आणि ऍट 30, कधी पहा, 30 mmHg of partial pressure of oxygen, only 50% सॅच्युरेशन काय ठेवलं जातं आपल्या बॉडीमध्ये, मेंटेन ठेवलं जातं. आणि ह्या रिलेशनशिप, ह्या दोघांमध्ये जी काही रिलेशनशिप आहे बिटवीन हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन मधली, म्हणजेच ऑक्सी हिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन, कोणामधली, रिलेशनशिप बिटवीन ऑक्सिहिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन, ह्या दोघांनाच मिळून काय तयार झालेलं आहे, ऑक्सिजन डिसोसिएशन कर. ठीक आहे. आज इथे आपण सध्याला थांबू ऑक्सिजन डिसोसिएशन कर पर्यंत. बाकीचं जे आहे ते आपण पुन्हा पाहू. थँक्यू. इथे आपण